नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करून एकूण 2,96,400 रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त। कासा पोलीस ठाणे यांची कारवाई। पोलीस अधीक्षक पालघर श्री यतीश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिल्या आहेत। कासा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 8/10/2025 रोजी कासा पोलिसांनी केलेली कारवाईत आरोपी क्रमांक 1 विद्या स्वप्नील सरवणकर वय वर्ष 29 राहणार रूम नंबर 110 जीवदानी रहिवासी संघ रामनगर धारखडी दहिसर पूर्व मुंबई 2 भरत प्रदीप जोशी वय वर्ष 32 राहणार भाग्यश्री पार्क रूम नंबर 103 सालासर ज्योत जनता नगर रोड भाईंदर पश्चिम मुंबई या 2 आरोपितांना त्यांचे स्वतःच्या ताब्यात एकूण 2,96,400 रुपये किमतीचे 14.820 ग्रॅम वजनाचे MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ तसेच MD अंमली पदार्थ मोजमाप करण्यासाठी इलेक्ट्रिक वजनकाटा ताब्यात बाळगून चारोटी नाका येथे डहाणूकडे जाणाऱ्या रोडवर विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले। त्यामुळे सदरबाबत वर नमूद आरोपी विरुद्ध कासा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 141/2025 NDPS कायदा कलम 8 क 22/29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपीस अटक केली असून पुढील तपास हा पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे हे करत आहेत। सदरची कारवाई ही श्री यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर श्री विनायक नरळे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर श्री समीर मेहर उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक पंकज कुमार चव्हाण पोलीस हवालदार 945 प्रदीप गोवार पोलीस हवालदार 629 संदीप चव्हाण महिला पोलीस हवालदार 856 प्रेमलता रिंजड महिला पोलीस अंमलदार 498 अंजना ठाकरे चालक पोलीस अंमलदार 195 योगेश भोसले सर्व नेमणूक कासा पोलीस ठाणे यांनी केले आहे।